नमस्कार. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि सारा महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला. महाराष्ट्रातल्या खेडोपाडी अनेकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. मावळ तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या कित्येक कार्यकर्त्यांशी अजितदादा पवार यांचा स्नेह कायम दृढ राहिला. आता आपल्याबरोबर आहेत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मंत्री आणि मावळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायणराव ठाकर. खरं तर नारायणराव ठाकर यांची राजकीय कारकीर्द ही कायमच सारख्या आलेखानं राहिली. सेवाधाम ट्रस्टसारख्या एका खाजगी संस्थेमध्ये त्यांनी व्हॉलंटियर म्हणून कामाला सुरुवात केली आणि तिथपासून नारायण ठाकर यांचा प्रवास दिवसागणिक वाढत राहिला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. इतकंच काय, वेगवेगळ्या संस्था संघटनांवर त्यांनी काम केलं. अंदर मावळातला किंवा मावळ तालुक्यातला राजकीय इतिहास आणि भूगोल ज्या मंडळींना माहिती आहे त्या मंडळींमध्ये नारायणराव ठाकर यांचं उल्लेख केला जातो. वारकरी संप्रदायाचं काम तितक्याच नेटाने त्यांनी केलं आहे आणि राजकारण देखील तितक्याच गतीने ते झुकून देत आहेत. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जाणं एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, राष्ट्रवादी शिलेदार म्हणून, मावळ तालुक्याच्या राजकारणातले अग्रणी व्यक्ती म्हणून किती दुःख तुमच्यासमोर आहे? फार मोठं दुःख आहे की ज्या व्यक्तीनं, ज्या कुटुंबानं, पवार कुटुंबानं सर्व क्षेत्रात सर्वस्पर्शी आपल्या कामातून प्रवेश केला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला तळेगाळातल्या माणसापर्यंत पोचण्याचं काम केलं असं पवार कुटुंब. आणि त्याच्यातील अजितदादा पवार हे एक महाराष्ट्रातलं कणखर, अभ्यासू, प्रशासनावरती आपल्या अभ्यासाच्याद्वारे एक जबरदस्त पगडा असणारं नेतृत्व होतं. महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला वाटतं की ह्या व्यक्तीचा कुठं संबंध नाही असं एकही ठिकाण नाही. माझ्यासारख्याने सेवाधाम ट्रस्ट माध्यमातून 1986-87 कामाला सुरुवात केली आणि त्यावेळेपासून मी सेवाधाम ट्रस्टच्या माध्यमातून विशेषतः अंधारमावळाच्या परिसरातल्या तळेगाळापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेपासून मी दादांचं नाव त्या काळात ऐकून होतो, परंतु प्रत्यक्षात दादा आणि दादांच्या आदरणीय पवारसाहेबांचा संबंध 2099च्या दरम्यान त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली त्यावेळेपासून पाहतो. मी त्यावेळेला सामाजिक क्षेत्रात सेवाधाम ट्रस्टसारख्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करत होतो आणि त्यामुळं मी पटकन असं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हतो. परंतु मला असं वाटतं त्याच काळामध्ये, त्या भागामध्ये माझं सामाजिक क्षेत्राशी आणि सर्व क्षेत्राचे संबंध असताना नाव घेण्यासारखं चुकीचं वाटेल असं मला वाटत नाही. परंतु तुम्ही त्यावेळेला कार्यकर्ते होते, पत्रकार नव्हते आणि त्यावेळेला मला असं वाटतं तुम्ही आणि त्या भागातल्या सरपंच मंडळींना मला म्हटलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करू शकता का. त्यावेळेला मी सहजगत्या बोललो होतो, मी माझ्या पद्धतीने काम चालू आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी आणि कार्यपद्धती ही सर्वधर्म समभाव या पद्धतीने आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याबरोबर मी आता काम करतोच आहे. तर मला असं वाटतं त्या अनुषंगानंच त्यावेळेला त्या भागातल्या तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, सरपंच असेल, मावळ तालुका सरपंच संघटना त्यावेळेला निर्माण केली होती
आणि त्या सरपंच संघटनेचा मी सरपंच नसताना एक सामाजिक क्षेत्रातला सर्व क्षेत्राबरोबर काम करणारा कार्यकर्ता म्हणून सर्व सरपंचांनी माझी सचिव म्हणून निवड केली होती. आणि मग त्यावेळेला मी शब्द दिला होता की तुम्ही सांगाल त्या ठिकाणी मी काम करायला तयार आहे. आणि मला असं वाटतं म्हणून त्या काळामध्ये माझी अंदरमावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. पक्षाचं अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलं आहे. अजितदादा कोणालाही न सांगता कसलाही गाजावाजा न करता भोयऱ्यासारख्या गावामध्ये कातकरी बांधवांनी विषारी दारू पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यावेळेस दादा आले होते. ती घटना नेमकी काय होती? त्यावेळेला मला असं वाटतं आम्ही आमच्या भागात आमच्या पद्धतीने काम करत होतो आणि दादा भोयऱ्याला सकाळी 7-7:30ला पोचले याची जाणीव झाली. आणि म्हणून त्या भागातले कार्यकर्त्यांना आम्ही दादा या ठिकाणी गोरगरिबांच्या झोपडीत येऊन हे प्रकरण विषारी दारूचं कसं झालं आहे त्याच्यापेक्षा त्या कुटुंबातल्या इतर सदस्यांचं सांत्वन करून त्यांना आधार देण्यासाठी एवढी मोठी व्यक्ती त्यावेळेला ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री होते. आणि त्यामुळं दादा डिसेंबर 2005ची घटना आहे. आणि त्यावेळेला ते तिथं आले, प्रत्यक्षात त्या कुटुंबाची परिस्थिती बघितली. आपल्याजवळ असणारा जो निधी आहे त्यांनी तात्काळ तिथल्या इतर गावातले स्थानिक सरपंच आणि तिथल्या ठाकर वस्ती समाजाच्या लोकांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडे ती मदत दिली. आणि तुम्हाला यापुढे मी काही कमी पडून देणार नाही असा शब्द दिला. येवणात त्यांची घरकुलं राहण्यासाठी आणि काय तुम्हाला कमी पडू देणार नाही हा शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी पाळला. आणि हा शब्द देत असताना आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी यापूर्वी आम्ही सातत्याने त्या भागामधले प्रश्न मांडत होतो आणि त्याच्यातला दादांनी उभं केलेलं ते घरकुल किंवा दादांनी उभं केलेली ती वस्ती आजही जशीच्या तशी अत्यंत चांगल्या पद्धतीने ती घरकुलं दादांच्या माध्यमातून झाली. त्या ठिकाणी या सर्वसामान्यांना कोणी हक्काची जागा देत नव्हती, ती हक्काची जागा दादांच्यामुळे निर्माण झाली. आणि त्यामुळं त्यांची जी पिळवणूक ज्याला म्हणतात आपल्या थोड्या सदन मंडळीतून होणारी ती थांबली आणि ती ताटमानेनी भविष्यातले जीवन जगू शकली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळून पाहिले. साधारणतः 20-22 वर्षापूर्वीची ही घटना आहे. ती घटना दादांच्या जाण्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तात्काळ आली. ज्या वेळेला दादा 4 दिवसापूर्वी 28 जानेवारीला गेले त्या दिवसापासून आज माझ्या डोळ्यासमोर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर दादा आणि दादांनी केलेली कामं आजही डोळ्यासमोर जात नाही. ती भोयऱ्याची घटना असेल आणि भोयऱ्याच्या घटनेबरोबर त्यावेळेला दादा त्या परिसरात आल्यानंतर आपल्या अंदरमावळाला 25 गावाला जोडणारा कोंडुडे पूल असेल त्यावेळेला दादांना विनंती केली की दादा या ठिकाणी आंध्रा धरण प्रकल्प झाला आहे आणि आंध्रा धरण प्रकल्पामुळं आमच्या 25 गावाला टाकवी आणि कोंडुड्याद्वारे अंदरमावळात पोचणारा जो रस्ता आहे तो रस्ता दरवर्षी 4 महिने पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हा बंद असतो आणि आमचा संपूर्ण संपर्क 4 नाही 6 महिने संपूर्ण संपर्क बंद होतो. तर दादा विनंती आहे की तो पूल करावा. दादांनी त्यावेळेला सांगितलं की संबंधित टेंडर काढण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु ते टेंडर आणि त्याचं आर्थिक बजेटमध्ये कमी पडतं आहे. त्यावेळेला दादांना आम्ही विनंती केली की दादा एक गाडी जाईल एवढा जरी पूल केला तरी आम्ही आमची एक गाडी पास झाल्यानंतर दुसरी गाडी करू. दादा त्यावेळेला म्हटले मी असलं कामं करत नाही, मी केलं तर परफेक्ट आणि चांगल्या पद्धतीतूनच काम करेल. त्यावेळेला दादांना विनंती केली की तुम्ही त्या जुन्या पुलावरती 2 मिनटं आम्हाला वेळ द्यावा आणि त्याप्रमाणे दादा
आमच्या विनंतीला मान देऊन त्या जुन्या पुलावर उभे राहिले आणि तिथली परिस्थिती बघितली. आणि मला आजही डोळे भरून येतात की एवढी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाचं पद आणि महत्त्वाचं काम करणारी व्यक्ती, ज्या वेळेला मला असं वाटतं की साधारणतः ते 10-12 तारखेला डिसेंबरचे आले होते आणि आम्हाला त्यांनी महिनाभराच्या फरकाने जानेवारीमध्ये बोलवलं होतं की तुम्ही याच्या आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये बारामती हॉस्टेलला या. आणि त्या ठिकाणी मी संबंधित अधिकाऱ्यांना, मला असं वाटतं 15 जानेवारी 16 जानेवारीची तारीख होती आणि त्यांनी बोलवलं होतं की तुम्ही या, मी त्या ठिकाणी माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि तुमचा प्रश्न मार्गी लावतो. मला एवढं समाधान त्यावेळेला वाटलं की ज्या वेळेला आपल्या भागातले प्रतिनिधी आम्ही गेलो, तर गेल्या अंदरमाळातला तोंडुड्याचा पुलाचा प्रश्न तुम्ही घेऊन आलात का, आणि त्यांना त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना समोर त्यांनी ठेवलं आणि समोर ठेवल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या काय तांत्रिक अडचणी आहेत, काय आपल्याला करता येईल, आणि त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की हा पूल होणे आणि त्या 25 गावाचा प्रश्न सुटणे गरजेचं आहे आणि मला काही सांगू नका, आपल्याला हा पुलाचं भूमिपूजन महिनाभरात करायचे, त्या दृष्टीने आपण नियोजन करावं. आणि त्या पद्धतीने दादांनी तो या सगळ्या तुमच्या कामामध्ये त्यावेळेस पक्षामध्ये सिनियर मंडळी असणारी ही सगळी मंडळी होतीच. त्यावेळेला अध्यक्ष बबनराव वेगळे असतील, गणेशभाऊ खांगे असतील, बापू अण्णा असतील, गणेशप्पा ढोरे असतील, माऊली भाऊ दाभाडे असतील, बाळासाहेब नेवाळे असतील, सर्व मंडळी त्यावेळेला होती आणि त्यांनी त्या सातत्याने तो पाठपुरावा केला. आम्हीसुद्धा आमचे स्थानिक कार्यकर्त्यांनी ह्या सर्व मंडळींनाचं मार्गदर्शन घेऊन दादांकडं असा आपण विषय घेतलेला आहे, तुम्ही पण देखील आमच्या पाठीशी राहा. आणि त्याप्रमाणे ते आमची जी पुढची मिटिंग झाली त्यावेळेला ही नेते मंडळी देखील बारामती हॉस्टेलला होती आणि त्यांनी देखील सांगितलं की हा प्रश्न आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सोडवला पाहिजे. 25 गावातल्या आमदार मावळाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं तो प्रश्न दादांनी तात्काळ त्याची निविदा आणि टेंडर काढून माझ्या माहितीप्रमाणे मेमध्ये ते आपलं भूमिपूजन केलं आणि पुढच्या वर्षभरातच त्याचं उद्घाटन करायला देखील दादा आले. बोले तैसाच आले, त्याची वंदावी पाविले. अशा पद्धतीने काम करणारं एक संतूर नेतृत्व होतं. होणार नाही म्हटलं असते तर ते म्हटले असते येऊच नका, परंतु हे मी काम करू शकतो, तुम्ही या. आणि त्यावेळेला ती मला जी त्यांची नजर दिसली, त्यांनी आपल्याला पाहताच ग्रामीण भागातल्या माणसांना अंदरमाळातले प्रश्न घेऊन आला, तर तुमचा हा प्रश्न मी तात्काळ सोडवणार आहे, मी तात्काळ घेणार आहे. इतकं चांगला नेतृत्व आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये महाराष्ट्र लेवलवरती सर्वसामान्याला ताकद देऊन त्याचा प्रश्न योग्य असेल तर ते सोडवणारं नेतृत्व मी पहिल्यांदा पाहिलं. अंदरमाळात अजून एक काय समस्या असायची, टाटा पॉवर कान्ह्यावरून ठोकळवाडीपर्यंत जाणारा रस्ता हा टाटाच्या मालकीचा असायचा आणि दरवर्षी टाटा एक दिवस त्यांचा मालकी हक्क दाखवायला रस्ता बंद करायचे. रस्ता अरुंद होता आणि टाटाची मालकी होती. तो जो प्रश्न होता, टाटाने दरवर्षी आपली मालकी दाखवण्यासाठी तुमच्या म्हणण्याप्रमाणे दरवर्षी एक दिवस ते बंद ठेवायचे आणि त्यांचा रस्ता जो अरुंद होता तो अरुंद वाढत नव्हता. टाटानं यापूर्वी आपल्या अंदरमाळातल्या त्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून आणि मदन बापना साहेब असतील आणि माऊली दाभाडे ज्येष्ठ मंडळी त्या काळात, तर त्या पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मिटिंगा झाल्या होत्या आणि त्या मिटिंगातून ठरलं होतं की दरवर्षी 5-5 किलोमीटर आपण रस्ता करून द्यायचा. तेही टाटांनी पाळलं नाही आणि त्यानंतर शेतीला पाणी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल त्याही गोष्टी त्यांनी पाळल्या गेल्या नाही. त्याचा आम्ही पाठपुरावा दादा ज्या वेळेला या प्रक्रियेत राजकीय प्रक्रियेत आल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात टाटा त्या भागातली धरणग्रस्त समिती निर्माण करून
त्या धरणग्रस्त समितीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना, सरपंच आणि सर्वांना घेऊन ती धरणग्रस्त समिती केली आणि त्या धरणग्रस्त समितीच्या माध्यमातून टाटाचे धरणग्रस्ताचे प्रश्न आम्ही समोर घेतले आणि त्या धरणग्रस्ताच्या प्रश्नांमध्ये पहिल्या प्रायोरिटी रस्त्याला दिली की दळणवळण आपलं पहिलं क्लिअर झालं पाहिजे आणि म्हणून दळणवळणासाठी टाटाला सांगितलेला प्रश्न सुटत नाही किंवा वेळेत होत नाही. तर त्यावेळेला संबंधित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि वरिष्ठांच्या माध्यमातून आम्ही निवेदनं दिली आपण सर्व कार्यकर्त्यांनी की हा टाटाला जर प्रश्न सुटत नसेल तर टाटाने स्वतःची मालकी न दाखवता तो PWD वर्ग करावा आणि शासनाच्या माध्यमातून त्या रस्ता मोठा व्हावा आणि रस्ता सुधारणा व्हावी. खरं तर आम्हाला पहिलं वाटत होतं की टाटाने केलं तो चांगला राहील, परंतु ते टाटा कोण झालं नाही आणि म्हणून आपण तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे घेऊन त्याची सुधारणा सुरू केली आणि त्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत गेली. आंधरमावळाचं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं नातं किती दृढ होतं ह्या 3 घटनेत तुम्ही सांगितलं. आता 3 घटना, ह्या 3 घटनांचा क्रम बघितला गेला तर आंधरमावळामध्ये दादांचं जेवढं प्रेम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं कामाच्या माध्यमातून, मग टाटाचा रस्ता असो, कुंडुडे पूल असो आणि टाटाने जी आश्वासनं पवारसाहेबांच्या काळामध्ये दिली होती ती म्हणजे त्यातलं पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी, ह्या 2 प्रश्नावरती टाटांनी सातत्यानं खेळवत राहिली. परंतु आम्ही ज्या वेळेला दादांक संपर्कात सातत्यानं राहिलो आणि दादांना सांगितलं की नैसर्गिकरित्या दादा हा आमचा अधिकार आहे, या ठिकाणी टाटाचं धरण नसतं तर आपल्या शासनाच्या माध्यमातून छोटे धरणं होऊन ती शेतीला पाणी पुरवठा मिळाला असता. परंतु त्या काळामध्ये 1907मध्ये स्वातंत्र्यपूर्वी काय झालं आम्हाला सांगता जास्त येणार नाही, परंतु आता आमचं मागं काय झालं त्याच्यापेक्षा आमच्या शेतीला पाणी आणि पिण्याला पाणी देण्यासाठी टाटाने परवानगी द्यावी आणि त्या दृष्टीने टाटाचे यापूर्वीचे करार आणि 100 वर्षांनी होणारा त्याचा बदल ह्या दादांच्या गोष्टी काही लक्षात आणून दिल्या आणि दादांनी टाटाची आणि आपल्या लोकप्रतिनिधींची आणि आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांची समन्वय बैठक लावून टाटाला त्यांनी सांगितलं की आता 1907 ते 1915 वगैरे असं तर तुम्हाला 101 वर्ष 2015 101 वर्ष होऊन गेल्या, आता तुम्ही जास्त ताणत बसला तर आता समाज ऐकणार नाही. तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि पिण्याचं पाणी हा परवानगी द्यावा आणि त्याप्रमाणे टाटाने तात्काळ टाटाला ते नाईलाज असतो पाणी द्यावं लागलं आणि त्यामुळं आज पॉली हाऊस असेल, बागायत असेल, हे क्षेत्र वाढलं हे केवळ दादाच्या पुण्यामुळं वाढलं असं माझ्यासारखं वाटतं. आंध्रमावळातले अनेक प्रश्न दादांनी चुटकीनेशी सोडले, अनेकांना ताकद दिला. दादा नाही येत तमाम आंध्रमावळवासियांच्या वतीनं मोजक्या शब्दात श्रद्धांजली. नाही, आता दादांना जी श्रद्धांजली आहे ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढंच वाटतं की दादा नाही येत व दादांची कार्यपद्धती, दादांचा स्वभाव आणि दादांची कामाची पद्धत आपण बघितली गेली तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा राष्ट्रवादीचा विचार दादांनी आपल्या कृतीतून दाखवला. तोच प्रत्येकाला दाखवण्याची आज संधी आहे आणि मी या निमित्तानं जरूर सर्वांना आवाहन करेल की भले राजकारणामध्ये मतभेद होतात, काही कार्यकर्ते इकडं तिकडं होतात, इकडं तिकडं जातात, परंतु ज्या वेळेला प्रसंग येतो, दुःखद प्रसंग येतो त्यावेळेला सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न होतो. तर माझी सर्वांना या निमित्तानं आव्हान असणार आहे की दादांनी आपल्याला, दादांमुळं आपली ओळख झालेली, दादांमुळं आपल्या समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, ती माझी, तुमची आणि अनेकांची आहे. ज्यांना ज्यांना दादांचा खऱ्या अर्थानं स्पर्श झाला आहे, दादांच्यामुळं उपयोग झाला आहे, त्या सर्वांना माझी विनम्र विनंती राहणार आहे
की आता आपण दादांच्या या अडचणीच्या काळामध्ये एकत्र आलो पाहिजे आणि एकत्र येऊन खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली म्हणून दादांची राहिलेली स्वप्न, दादांना वाटणारा मावळच्या विकासाचं विजन आपण पूर्ण केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने दादांनी आज तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके साहेबांच्या माध्यमातून आज 6,000 कोटीचा निधी देऊन आज मावळाचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यातलं आमदार मावळाच्या विभागात म्हटलं तरी आज जवळजवळ 600 कोटीचा निधी आपल्याला यापूर्वीच दिला आहे आणि आज 333 कोटीचा भव्य दिव्य रस्त्याचं काम फार मोठं चाललं आहे. आज आनंद मावळाकडं निर्मितीकडं चाललेलं आहे. आज रस्त्यामुळं जमिनीची किंमत आणि त्या भागाची सार्वजनिक किंमत वाढत चाललेली, तर ती टिकवायची असेल तर दादांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून मी विनम्र अभिवादन करेन सर्वांना, विनम्र विनंती करेन सर्वांना की दादांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण खऱ्या अर्थानं हा राजकीय इश्यू म्हणून नाही, परंतु राजकारणात शिवाय विकासाचा हक्काचा अधिकारसुद्धा मिळत नाही. आणि म्हणून मी तमाम जनतेला त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांना विनम्र विनंती करेल की दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण दादांना आणि दादांच्या कार्यकर्त्यांना ताकद द्या. माझ्या आताच्या माहितीप्रमाणे दादांच्या सुविध पत्नी आपल्या सर्वांच्या भगिनी सुनेत्राताई पवार ह्या आज गटनेतेपदी निवड होते आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्रातली सर्वात अगोदर महिला म्हणून पहिली महिला म्हणून मुख्यमंत्रीपदाचा मान त्यांना मिळतोय. आणि एका भगिनीला हा मान मिळतोय ही फार मोठी, भले प्रसंग काय असू द्यात, फार मोठी किंमत पक्षाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून मिळते. मी तर म्हणतो भगिनींना, सर्वच भगिनींना हा अभिमान आपल्या जवळ ठेवून दादांच्या जाण्यामुळं जी काय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. आणि येत्या 7 तारखेला जे काही पंचायत समितीच्या निवडणूक होते, जिल्हा परिषदची निवडणूक होते, त्या निवडणुकीमध्ये सर्वांनी दादांनी आज आपल्याला जेवढं दिले त्याच्यातून उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न करावा अशी माझी विनंती राहील. याच वर्षाच्या शेवटच्या काळामध्ये दादा विठ्ठल परिवाराच्या कार्यक्रमाला आले आणि त्या कार्यक्रमात देखील त्यांनी आपल्याला संबोधित केलं आणि त्याचबरोबर ते आपल्याबरोबर जेवले, उठले, बसले. हीच आठवण आपण सगळ्यांनी ठेवून सर्वांनी दादांची स्मृती म्हणून दादांच्या विचाराला सहकार्य करावं अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. आमदार मावळाच्या विकासामध्ये लोकनेते अजितदादा पवार यांची किती मोठी कामगिरी होती त्याचा प्रत्यक्ष अनुभव ज्यांनी ही सगळी कामं दादांपर्यंत पोहोचवली त्याचे पाईक नारायणराव ठाकरे आपल्याशी बोलले. माऊस येथील लायब्ररीशी आपण बोलल्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. आणि अजितदादा पवार यांचा आचार विचार जसाच्या तसा दृढ करायचा असेल तर अजितदादांना अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या जाव्यात असं आव्हान करतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अजितदादा शिस्तप्रिय होते, अजितदादा स्वच्छताप्रिय होते आणि अजितदादा पर्यावरणपूरक होते. या तिन्ही गोष्टीचा जरी विचार राष्ट्रवादी विचाराच्या सर्व माणसांनी जपला तर ती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली ठरेल असं माझं व्यक्तिशः मत आहे. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.